खासदार निलंबनावर विरोधकांचा मोर्चा, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे खासदार रस्त्यावर। संसद ते विजय चौक मोर्चा, शरद पवारही सहभागी। खासदार निलंबन चुकीचं, शरद पवारांची टीका, सरकार चर्चेपासून पळ काढतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप, तर विरोधकांचा आवाज दाबला जातोय, काँग्रेस अध्यक्ष खरगेंची टीका। राज्यसभा सभापती अपमान प्रकरणी भाजपचा एल्गार, नागपुरात महाल परिसरात इंडिया आघाडीचा निषेध। सरकारचं शिष्टमंडळ आज दुपारी 2 वाजता मनोज जरांगेंची भेट घेणार। उदय सामंत, गिरीश महाजन, बच्चू कडू जरांगेंशी चर्चा करणार। चर्चेतून मार्ग निघेल, जरांगे आशावादी। मनोज जरांगेंचा 5व्या टप्प्यातील गाठीभेटी दौऱ्याला सुरुवात, 123 गावातील आंदोलक समन्वयकांशी संवाद साधणार। मराठवाड्यात आतापर्यंत 3462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, पुराव्याच्या आधारे 5.5 लाख जणांना प्रमाणपत्र मिळण्याचा प्रशासनाचा दावा। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं ठाकरेंना अद्याप निमंत्रण नाही, संजय राऊतांची माहिती, तर मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधींना निमंत्रण। भाजप एकट्यानेच निवडणुका लढवणार, भाजप संघाच्या बैठकीत ठरल्याचं जितेंद्र आव्हाड यांचा दावा। पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा आज बंद, पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा ठेवणार बंद, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन, नवीन सब व्हेरियंट JN1चं देशात 21 रुग्ण, तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव, सिंधुदुर्गातील एकाला लागण। मार्च एप्रिल 2024 पर्यंत देशातील टोल नाक्यांवर GPS यंत्रणा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून GPS टोल वसुलीचा मुहूर्त जाहीर। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तिसरा वनडे सामना, दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 1 विजय, मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ भिडणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।